हरिओम. आज गुरुवार 13 नोव्हेंबर 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग ऐकूया. परमेश्वर जाणण्याचा मार्ग. जो कोणी एखादे कृत्य करतो त्यात तो करणारा असतो. स्वतः निराळा राहूनही त्या कृत्यात तो अंश रूपाने असतो. न्यायाधीश निकाल देतो तेव्हा अमक्या न्यायाधीशाने निकाल दिला असं आपण म्हणतो. म्हणजे काय की तो न्यायाधीश जरी वेगळा असला तरी दिलेल्या निकालामध्ये तो असतोच. त्याचप्रमाणे परमात्म्याने हे सगळं जग उत्पन्न केलं. त्या प्रत्येकात तो अंशरूपाने आहे आणि म्हणूनच सर्व चराचरामध्ये ईश्वर पाहावा असं सांगतात. त्याचंही कारण हेच आहे ना. या सर्व चराचर सृष्टीमध्ये ईश्वर पाहायला आपली तितकी प्रबळ इच्छा व्हावी लागते. देव आहे ही पुष्कळांची नुसती भावनाच असते, पण ती बरोबर जाणली जात नाही. आणि ती बरोबर जाणण्याची इच्छा होणं हेच खरं व्हायला पाहिजे असतं. अशी ज्याला इच्छा झाली ना त्याचं अर्ध काम झालं. आणि तशी इच्छा झाल्यावर देव पाहण्यासाठी काय मार्ग आहेत हे तो पाहू लागतो. त्याला पुष्कळ निर्णय मार्ग सांगणारे भेटतील. कोणी सांगतील की संन्यास घेतला म्हणजे ताबडतोब ईश्वर प्राप्ती होईल. कोणी सांगतं की ब्रह्मचर्य राहिलंय म्हणजे देव भेटेल. कोणी सांगेल गृहस्थाश्रम वेदाने श्रेष्ठ सांगितलंय, तसं वागलं म्हणजे देव आपल्या घरी चालत येईल. कोणी या कोणी हठयोग तर कोणी जपतपाली साधनं सांगतील. अशा मतामतांचा गोंधळात आपण काय करावं तर ज्यांनी तो मार्ग चोखाळला त्यांनी काय केलं हे पाहावं. असा मार्ग कोणी चोखाळला तर तो ज्यांनी मार्ग चोखाळलाय त्यांनी काय केलं ते पाहावं. असा मार्ग जो चोखाळतो ते जे संत लोक आजपर्यंत तर जे संत लोक आजपर्यंत झाले नाहीत त्यांनी त्या सर्वांनी देवाची प्राप्ती करून घेतली आहे. म्हणून ते काय सांगतात ते पाहावं. आपण घराच्या बाहेर जायला निघालो म्हणजे वाट चालू लागतो आणि जिथे 4 वाटा फुटतात तिथे पाट्या लावलेल्या असतात. जिकडे जायचंय ते त्यावर लिहिलेलं असतं. समजा आपल्याला पंढरपूरला जायचंय. आता केवळ एखादा रस्ता सावलीचा आहे म्हणून त्याच रस्त्याने जाऊ लागलो तर आपण पंढरपूरला पोहोचू का? पंढरपूरच्या मार्ग उन्हाचा म्हणून आपण तो सोडून देऊन सावलीच्या रस्त्याने जावं. तसेच आपलं झालंय. आपण विषयात आनंद मानून त्यातच रंगून गेलो आणि त्यामुळे देवाकडे जाणारा रस्ता चुकलो. म्हणूनच संत सांगत असतात त्या वाटेने जाण्याचा निश्चय करावा. आणि तो मार्ग जरी कठीण वाटत असला तरी तो देवाकडे जातो हे लक्षात ठेवावं. संतांनी जो मार्ग आखला त्यावर डोळे मिटून जावे. पडण्याची अडखळण्याची भीतीच नाहीशी होईल. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.